नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा म्हटलं की म्हाडामध्ये म्हाडा मुंबई असो, म्हाडा पुणे असो किंवा म्हाडा कोकण असो, स्वतःचं घर असावं हे फक्त स्वप्न नसतं, तर तो एक मोठा इमोशनल प्रवास असतो. विचार करा, म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आहे आणि तुम्ही अर्ज करायला गेलात आणि ऐनवेळी कळलं की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय व्हायला वेळ लागत आहे किंवा रिजेक्ट झाले आहेत. किती मनस्ताप होतो. बऱ्याच वेळेला काय होतं, लॉटरीची तारीख जवळ येते आणि हजारो लोक एकाच वेळी अर्ज करायला गर्दी करतात. आणि अशा वेळी काय होतं, तर ज्यावेळेस एकाच वेळी हजारो लोक गर्दी करतात अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर, आणि त्यावेळेला सर्व्हरवर लोड येतो आणि कागदपत्रे वेळेवर तपासली जात नाहीत. आणि दुर्दैवाने केवळ एका छोट्या चुकीमुळे अनेकांच्या घरांचं स्वप्न जे आहे ते सुद्धा हुकतं. आणि त्यामुळे प्रिकॉशन म्हणून हा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला हरकत नाही. अशा वेळेला आपल्याला रिस्क टाळायची असेल तर आपण काय करायचं, प्री रजिस्ट्रेशन म्हणजे प्रोफाईल क्रिएट करून ठेवायचा आणि ई सायनिंगची प्रोसेस आत्ताच पूर्ण करून ठेवणं हाच एक आपला हुशार मार्ग आहे. ती नेमकी कशी करायची, तर चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवायची आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता लॉटरी जी काही म्हाडाची येईल त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर त्याच्यामुळे जे आपले अस्त्रशस्त्र आहेत ते काढून ठेवायचे आहेत. आता अस्त्रशस्त्र म्हणजे काय, तर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला तयार पाहिजेत ना. त्याच्यामुळे ती एक चेकलिस्ट बनवायची. ती खाली जी डॉक्युमेंट्स आता आहेत ती कुठली कुठली आहेत, तर सर्वप्रथम आहे आपलं शस्त्र आधार कार्ड आणि मोबाईल नंबर. आता तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्हाला ओ टी पी येणार. तुम्ही तुमचं आधार कार्ड जेव्हा अपलोड कराल तेव्हा ओ टी पी येईल आणि ओ टी पीशिवाय तर आपली गाडी पुढे सरकणार नाही. त्याच्यामुळे तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं जरुरी आहे. त्याच्यानंतर दुसरं शस्त्र आहे आपलं पॅन कार्ड. तर अर्जदाराचे पॅन कार्ड, जर तुम्ही विवाहित असाल तर पती आणि पत्नी दोघांचे सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे. तर त्याच्यामुळे चेक करायचं. खूप जण येतात नंतर की पत्नीचं माहेरचं डॉक्युमेंट वर एका डॉक्युमेंटवर माहेरचं नाव आहे, एका डॉक्युमेंटवर सासरचं नाव आहे. असं चालत नाही. नाव हे सगळीकडे एकच पाहिजे आणि लग्न झाले, अर्ज करतायत तर सासरचंच नाव पाहिजे. त्यामुळे नाव वेगवेगळे असतील तर ते तुम्ही नाव चेंज करून घ्या. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आपण आधीच बनवत आहोत की पुढे जाऊन आपल्याला अडचण यायला नको. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजेच आपलं अधिवास प्रमाणपत्र. आणि हे लागतंच. हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि आता जे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे ते महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र 1 जानेवारी 2018 नंतरचंच असायला पाहिजे. खूप जणांकडे, ज्यांनी आत्तापर्यंत म्हाडाचे अर्ज भरले आहेत त्यांच्याकडे असतील, पण अजूनही जे नव्याने अर्ज करायला येतील तर असेही अर्जदार असू शकतील ज्यांच्याकडे 2005, 2006, 2010चं अधिवास प्रमाणपत्र आहे, पण ते अधिवास प्रमाणपत्र चालणार नाही. तर तुम्हाला 1 जानेवारी 2018 नंतरचं जारी केलेलं आणि त्यावर बारकोड असणारं अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जुनं प्रमाणपत्र असेल तर ते चालणार नाही. त्याच्यामुळे त्वरित तुम्ही नवीन अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या. डोमासाईलमध्ये दुसरा प्रश्न येतो की माझं डोमासाईल पुण्याचं आहे किंवा माझं डोमासाईल नाशिकचं आहे, नागपूरचं आहे, कोल्हापूरचं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या एका जिल्ह्यातील आहे, तर ते म्हाडा मुंबई किंवा म्हाडा पुणे किंवा म्हाडा कोकणसाठी चालणार का? तर महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील अधिवास प्रमाणपत्र हे म्हाडा पुणे लॉटरी असो किंवा म्हाडा कोकण म्हाडा मुंबई लॉटरी असो, महाराष्ट्रातलं डोमासाईल फक्त महाराष्ट्र राज्यातलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं बीड जिल्ह्यामधलं डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही म्हाडा मुंबई, म्हाडा कोकण, म्हाडा पुणे किंवा सिडकोच्या लॉटरीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा. तर फक्त ITR किंवा तहसीलदाराने दिलेले इन्कम सर्टिफिकेट चालेल. ITR किंवा तहसीलदाराने म्हणजे दोन्हीसुद्धा काढत बसायचं नाही आहे. हा प्रश्न येतो की माझ्याकडे ITR आहे, आता तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट चालेल का? तर ITR किंवा तहसीलदार यांनी दिलेला जो इन्कम सर्टिफिकेट आहे त्या दोन्हीमधून तुम्हाला कुठलाही एक पुरावा पाहिजे. जर तुमच्याकडे फक्त ITR आहे तरी चालेल किंवा तुमच्याकडे ITR नाही आहे तर तुम्ही तहसीलदाराकडून इन्कम सर्टिफिकेट आणले तर तेही चालेल. दोन्ही लागत नाही, दोन्हीमधून एक पाहिजे. त्यानंतर खूप जणांचा प्रश्न हा येतो की
बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 आधी चालायचा, आता चालत नाही. आता फक्त ITR और किंवा तहसीलदाराने दिलेलं इन्कम सर्टिफिकेट आता सध्याला 2024-25चा पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी दोन्ही लागते. फक्त व्हॅलिडिटीसाठी काय आहे, तर तुमच्याकडे सध्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे. व्हॅलिडिटीला तुम्हाला लॉटरीत विजेते झाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं अनिवार्य आहे. तसंच तुम्हाला ईमेल ID सुद्धा द्यायचा आहे. तर तुमचा जो सध्या चालू असलेला ईमेल ID द्या, बंद ईमेल ID देऊ नका. तर सर्व कागदपत्रे जी आहेत ती 50 KB ते 500 KB या साईजमध्येच असावीत आणि ती स्कॅन केलेली असावीत. मोबाईलने काढलेले फोटो टाळलेलेच बरे, कारण ती रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता इथे तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर प्रोफाईल तयार कसं करायचं, तर कागदपत्रे आता तुमच्या हातात असतील तर तुम्ही लगेच कामाला लागू शकता. त्याच्यामुळे आधी कागदपत्रे तयार करा, कागदपत्रे चेक करा सगळे व्यवस्थित आहेत का, आणि चला प्रोफाईल तयार करायला. तर तुम्हाला म्हाडाचा जो अधिकृत वेबसाईट आहे तिथे जायचं आहे. त्याच्यावर जाऊन नंतर स्टार्ट नाववर क्लिक करायचं आहे, साईनअप करायचं आहे. दुसरी स्टेप जी आहे ती साईनअपची आहे. तुमचा पॅन नंबर टाकून अकाउंट तयार करायचं आहे. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर डिजिलॉकर. जर तुमचं डिजिलॉकरवर अकाउंट असेल तर काम आधीच सोपं होईल. म्हाडाची सिस्टम तिथूनच तुमचे व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स उचलते. त्यानंतर जी माहिती येत जाते ती तुम्हाला भरत जायची आहे आणि डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करत जायचे आहे. मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ सांगत आहे, त्याच्यामुळे शॉर्टकटच आहे. तर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का म्हाडा कर्मचारी आहात, जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, असलं तर येस, नसलं तर नो, असं करत पुढे जायचं आहे. सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट अपलोड करणे. डोमासाईल अपलोड केल्यावर त्याचा नंबर क्रॉस चेक करा. इन्कम डिटेल भरताना तुमच्या ITR किंवा सर्टिफिकेटवर जी रक्कम आहे तीच टाका. यात तफावत जर आढळलं तर अर्ज जो आहे तो तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. आता सायनिंग म्हणजे हा आपला शेवटचा टप्पा आहे. सर्व माहिती भरून आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर लगेच अर्ज करता येत नाही. म्हाडाची टीम तुमचे डॉक्युमेंट्स तपासते. जर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हिरव्या रंगात दिसले तर समजा ते मंजूर झाले आहेत. जर केशरी रंगात दिसले तर अजून व्हेरिफिकेशन बाकी आहे. याला साधारणतः 4 ते 5 दिवस किंवा क्वचित जास्त वेळ लागू शकतो. जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर एकदा म्हाडाचं जो कॉल सेंटर आहे, हेल्पलाईन, तिथे तुम्ही कॉल करून त्यांना काय अडचण आहे ते विचारू शकता. जर सर्व्हर डाऊन असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला तिथून सांगतील, किंवा कशामुळे व्हेरीफाय होत नाही आहे ते सुद्धा तुम्हाला तिथून सांगतील. तर ज्यावेळेस तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील तेव्हाच तुम्हाला प्रोसीड टू साईन हे निळं बटन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या निळ्या बटनावर प्रोसीड टू साईनच्या, आणि नंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला OTP येईल आणि त्या OTPने तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे. डन मेसेज आला की तुमचं काम झालं. आता तुमचं अकाउंट लॉटरीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. म्हणजे तुम्ही सगळं काम आधीच करून ठेवले. आता फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे 2026ची लॉटरीची. मग तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे, 2026ला जी लॉटरी जाहीर होईल आणि तुम्हाला मग ती म्हाडा मुंबई असेल, म्हाडा कोकण असेल, किंवा 2026मध्ये अजून कुठली लॉटरी जर म्हाडाची निघाली तर तिथे जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ती घोषणा जशी होईल तसं तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्ही मोकळे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमच्या आवडत्या स्कीमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. कारण बाकीची जी सर्व कटकट होती ती तुम्ही आधीच करून ठेवलेली आहे, त्यामुळे ती आधीच संपलेली आहे. आता एवढं सगळं करूनसुद्धा जर काही अडचण आली तर काय करायचं. जर तुमचे डॉक्युमेंट्स 5-6 दिवसानंतरही पेंडिंगच दिसत आहेत तर शांत बसू नका. जसं मी सांगितलं तसं तुम्हाला म्हाडाच्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे किंवा वेबसाईटवर दिलेल्या पर्यायाचा वापर करून तक्रार नोंदवायची आहे. खूप जणांचं असं म्हणणं असतं की म्हाडामध्ये लॉटरी लागत नाही वगैरे वगैरे, पण फक्त आपण प्रयत्न करत राहायचं आहे. प्रयत्नाला यश मिळेल का नाही मिळेल हे आपल्या हातात नाही आहे. पण जर तुम्ही लॉटरीमध्ये अर्ज भरणार नाही तर तुम्हाला लॉटरी लागणार आहे का, नाही. मी काय म्हाडाच्या तर्फे बोलत नाही आहे किंवा मला म्हाडाला खूप सारे पैसे जमा करून द्यायचे नाही आहे, हे माझं एक वैयक्तिक मत आहे. जर आपण प्रयत्नच करणार नाही तर यश कुठून भेटेल. तर त्याच्यामुळे लागत नाही,
सामान्य गोष्ट आहे. 5,000 घरं, 4,000 घरं असणार, लाखो अर्ज येणार, तर ते कोणाला लागणार? त्यालासुद्धा नशिबाची साथ लागते. पण अर्जच केला नाही तर घर लागणार तरी कसं ना? त्याच्यामुळे हां, अर्ज करायचा नाही करायचा ते पूर्णतः तुमच्यावर डिपेंड आहे. मी एक असंच सजेस्ट करत आहे, कारण मी सुद्धा म्हाडामध्ये अर्ज केलेले आहेत. मलासुद्धा म्हाडात घर लागलं नाही, पण स्वामी कृपेने माझं स्वतःचं मस्त छान मोठं असं घर आहे. तर तुम्हालाही 2026मध्ये म्हाडाची लॉटरीमध्ये अर्ज करायचा असेल तर ही तयारी तुम्ही आधीच करून ठेवा आणि त्याबद्दलचाच हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.